आज आपण एका नव्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहोत। अगदी नवी पद्धत आहे ही आणि झटपट खूप फास्ट होणारी आहे आणि टेस्टी पण। तर ही वांग्याची भाजी म्हणजे ह्याच्यामध्ये काही नाही आहे, तिखट नाही, हळद नाही, मसाला नाही, फक्त मीठ, तेल आणि जिन्नस। नमस्कार, मी जुई आणि जुईज किचन अँड हॅक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे मनापासून। चलो तो फिर ठेचा बैंगन कैसा बनाते हैं, ठेचा वांग बघूया आपण। हे सगळे जिन्नस मी एवढेच घेतलेले आहेत, इतकेच जिन्नस आहेत। हे 5-7 वांगी घेतलेली आहे मी, ही थोडीशी कोथिंबीर, या मिरच्या आणि हा भरपूर लसूण आणि हे शेंगदाणे। तर आपण आता प्रोसिजरला सुरुवात करू, पण याच्यामध्ये काहीही वापरणार नाहीये दुसरं आपण, शिवाय मीठ आणि तेलाच्या। आता आपण याचे कान काढून घेऊया, हातानेच काढून घेऊया, कट नाही करणार आहे आपण। हे बघा, फटाफट असे कान काढून घेऊ याचे। याच्यामध्ये मसाला टाकायचा नाहीये, काहीही टाकायचं नाहीये आपल्याला। बघा तुम्ही गंमत, फटाफट ह्याचे भरभर इसके ये सब कान निकाल लेते हैं हम। अब हो गया, मैं इसको धो लेती हूँ थोड़ा सा। चलिए, वॉश हो गया। अब इसको कट कर लेते हैं। हे पहा, 3 कट्स द्यायचे आहेत याला, फक्त वरूनच द्यायचे आहेत, त्याच्या हेड साईडनी असं फूल बनवून घ्यायचं आहे त्याला एक छानसं। हे बघा, 1 2 3, तुम्हाला वाटलं तर 2च कट देऊ शकता, पण आपण 3 कट्स देणार आहोत त्याला, एक फूल करणार आहोत छानसं त्याचं। आणि वरच्या साईडनी कट करायचं आहे आणि खूप डीप नको कट, थोडासा शॅलोच ठेवायचा, आणि नंतर वांग तुटेल ते शिजता शिजता, ढवळताना थोडासा। बस झालं। आता आपण हे थोडीशी कोथिंबीर चॉप करून घेऊया। चॉप म्हणजे ती काही सुपर अगदी फाईन अशी चॉप नाही करायची आपल्याला, ओबडधोबड जस्ट मिक्सरमध्येच टाकायचं आहे हे नंतर आपल्याला। तर ते थोडासा सपासप चॉप करून घेते आहे मी। बस दैट्स इट, हो गया भाई, कोई बारीक नहीं करना है बहुत। चलो तो आगे की प्रोसीजर बंद करते हैं इसको। आता याला फ्राय करून घेऊया। तो चॅनल आप सब्सक्राइब कर लीजिए, अच्छा लगे तो। आता थोडंसं तेल टाकायचं आहे ह्याच्यामध्ये, कढईमध्ये, आणि आपण शेंगदाणे याच्यात फ्राय करायला टाकणार आहोत, तळायला टाकणार आहोत। आता मी हे भाजून घेऊ शकली असती, पण भाजल्याने काय होतं की आतपर्यंत ते कुरकुरीत होत नाही, आणि तीच खरी टेस्ट। पूर्ण आपल्याला तळलेले शेंगदाणे पाहिजे आहेत, म्हणून शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत मस्त। हे बघा, थोडेसे लालसर होऊ द्यावेत। आता मी काढून घेते आहे, आणि आता आपण याच्यात मिरच्या टाकूया उरलेल्या तेलामध्ये। आता याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला, आणि मिरच्या थोड्याशा ढवळून घेऊन मी आता याच्यावर झाकण ठेवते आहे, नाही तर ते खूप उडेल, ठसका येईल वगैरे वगैरे। सो आपण हे झाकण टाकलेलं आहे याच्यावर। आता बघूया, फक्त थोडंसं इकडे तिकडे उडेल ते, म्हणून मी झाकण धरते ह्याच्यावरती। हे बघा, छानशा आता होत आलेल्या आहेत मिरच्या, या झाल्या आहेत। याला थोडंसं मधून कट करून घेते मी असं। बघा, आता झालेले आहेत, आणि मी गॅस बंद करून टाकलेला आहे आधीच, कारण रेस्ट ऑफ हीटवरती यानंतर होतात, त्यामुळे बऱ्याचशा रेसिपीजमध्ये तुम्ही फुल्ली शेवटपर्यंत गॅस न चालू ठेवता आधीच तो बंद करावा, म्हणजे रेस्ट ऑफ हीटवर होऊन जातो जिन्नस। आता हे शेंगदाणे मी याच्यामध्ये चटणी पॉटमध्ये घेतलेले आहेत, याच्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया आता। हे बघा, पाऊस सुरू झालेला आहे जोरात बाहेर, त्यामुळे मी खिडकी लावून घेतली आत्ता, म्हणून हे ऑफ केला होता स्पीकर मी। हे तेल आपण नंतर याच्यात टाकणार आहोत उरलेलं। आता आपण याच्यामध्ये थोडंसं हे लसूण टाकूया। तर हा बऱ्यापैकी लसूण टाकायचा आहे, आणि हा कच्चाच वरतून टाकला गेला पाहिजे, त्याचा एक फ्लेवर येतो छानसा। बस आता आपण मीठ टाकून घेऊ थोडंसं।
हे बघा, बऱ्यापैकी मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आता ही कोथिंबीर पूर्ण घ्यायची आहे आपल्याला. मी हे मस्त एक ब्लेंड करून घेते आता एकदा, आणि उरलेली कोथिंबीर आपण परत नंतर टाकूया. हे बघा, आता ही कोथिंबीर सगळी मी पुन्हा टाकून घेते. पुन्हा एक ब्लेंड देऊया याला. आता आपण याच्यामध्ये ते मगाचं आपलं मिरच्या भाजलेलं तेल टाकू. हे झालेलंच आहे, फक्त एक शेवटचा याला ब्लेंड हवा आहे. आपण ते तेल टाकून घेऊया याच्यामध्ये. ये मिर्च तला हुआ जो ऑयल रहता है उसको एक ख़ास उसका ही एक फ्लेवर रहता है मिर्ची का, इसलिए वही अपन अपने को इस्तेमाल करना है, यूज़ करना है. आता हे झालेलं आहे. आता आपण हे मस्त एकेका वांग्यामध्ये भरून घेऊया छान. आणि चमच्याने भरणं शक्य नाही आहे, मी हातानेच भरते फटाफट हे. तर असे सगळे वांगे भरून घ्यायचे आहेत मस्त. असे छान वांगे भरून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, प्रत्येक पाकळीमध्ये नीट असा भरभरलं गेलं पाहिजे. हे छान फुलवायची ती फुलासारखं, आणि सगळं भरून घ्यायचं आहे आपल्याला. झालं. आता आपण हे तेलात टाकणार आहोत. मी जरा हात धुवून घेते आता. आणि तो राहिलेला ठेचा आपल्याला वरून भाजीवरनं टाकायचा आहे. हे बघा, सगळं रेडीच आहे. आता आपण एक कढई ठेवू आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल अगदी थोडंसं घ्यायचं आहे, आणि तुम्हाला जर पाहिजे असेल, मी थोडंसंच घेतलेलं आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता याच्यामध्ये तेल. पण मी बेसिकली माझ्या रेसिपीज ज्या दाखवते त्या अत्यंत कमी तेलामध्ये दाखवते मी, त्यामुळे मी कमी तेल घेतलेलं आहे इथे. आपण आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त पण वाढवू शकता आणखीन तेल. हे बघा, असे सगळे वांगे मी इथे लावून घेतलेले आहेत. आता आपण याच्याभोवती थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं टाकायचं आहे, कारण आजूबाजूचं जळायला नको, आणि वांगी पण शिजायला हवी वाफेवरती. आता याच्यामध्ये मीठ टाकूया या पाण्यामध्ये आजूबाजूच्या, म्हणजे वांगी पांचट होणार नाहीत. वांग्यांमध्येही साईडनी मीठ मुरेल. आणि याच्यावरती आपण झाकण टाकलेलं आहे. 1-2 मिनिटांनी बघूया. हे बघा, आता याला एक जस्ट टर्न देऊया. वांगी हळूच उलटून घेऊ. ही एक 5 मिनिटात जस्ट होते रेसिपी. हे बघा, थोडंसं परत झाकण ठेवू. याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. जे आहे ते आहे त्याच वाफेवरती आपण होऊ देणार आहे याला. पुन्हा बघून घेऊया. आता ही वांगी नरम झालेली आहेत बघा. छान. याला परत एकदा उलटून घेते आहे मी. एक थोडीशी हलकीशी वाफ आता गरजेची आहे. तत्पूर्वी मी हा आपला उरलेला ठेचा जो आहे तो वरतून टाकून घेतलेला आहे. हा सगळा असा त्याच्यावरनं नुसताच थापून घ्यायचा, याच्यामध्ये मिक्स नाही आहे करायचा. सगळ्याचा सगळा ठेचा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि बिलीव मी,
की आपण जेवढ्या मिरच्या टाकल्या होत्या ना ह्याच्यात, पण रेसिपी अत्यंत एकदम सुंदर होते. ती अशी झणझणीत चणचणीत तिखट होत नाही. फक्त आपण या काकडा मिरच्या टाकायच्या. जास्त हिरव्या मिरच्या जर असल्या ना तर तुम्ही थोड्याशा कमी घ्या त्या मिरच्या, नाहीतर अति तिखट होणार आहे. सो मी या लोणच्याच्या काकडा मिरच्या आहेत त्याच वापरते नेहमी. आता याच्यावर जस्ट एक झाकण टाकू आणि फक्त 1 मिनिट वाट बघणार आहोत आपण. हे बघा झालं. किती छान दिसतंय ते. थोडंसं पाणी थोडंसं आटून गेलंय, पण भाजी एक नंबर स्मेल येतो आहे याचा. बघा याच्यामध्ये आपण हळद नाही, तिखट नाही, मसाला नाही, काहीही घातलेलं नाही आहे. आता आपण पान वाढूया. आहा हा वा वा. मी एक फक्कड मस्त भाकरी टाकलेली आहे. याच्याबरोबर सुक्या लोणच्याच्या 2 फोडी, भोकराच्या 2 फोडी आणि ही भाजी. काय सुपर बी आहे, भयंकर. आणि मस्तपैकी छान पोटभर जेवण होतं अगदी. दुसरं काही करण्याची गरज नाही आहे. तर चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या, म्हणजे तुम्हाला अशाच मस्त मस्त रेसिपी मी डोक्यातनं काढून किडे वळवळून ठेवून छानपैकी तुमच्यासमोर देत जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. बाय.